नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 12 जून 2026 करताचा संपूर्ण राशिफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र अश्विनी आहे. योग अतिगंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतिला आहे. आजच्या दिवसाचा जो बुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:21 ते 9:03 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:02 ते 12:50 असणार आहे. बुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे ते सुरुवात होईल सकाळी 10:44 ते 12:26 आणि अभगंड काळ दुपारी 3:49 ते 5:35 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मेष राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र मंगळाबरोबर युती योग करेल. बुधाबरोबर लाभ योग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करेल. तृतीयातील बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असणार आहात. महत्त्वपूर्ण कामं हाती घ्याल ते पूर्ण सुद्धा करून दाखवाल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकते. मात्र स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं थोडंसं गरजेचं राहील. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा दिवस उत्तमच असणार आहे. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करेल. द्वितीयातील बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. कामं पूर्ण होण्यात विलंब लागेल. थोडंसं फ्रस्ट्रेशन येईल. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. फिरणं वगैरे जास्त होईल. दमछाक झाल्यासारखे वाटेल. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या. दिवसाचा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करेल. तुमच्याच राशीतील बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. आर्थिक व्यवहार मार्गी लागू शकतील. मित्रपरिवारावर छोट्या मोठ्या प्रमाणात खटके उडू शकतील. मात्र आर्थिक संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुमची निश्चितपणे आजच्या दिवशी मार्गी लागतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करेल. वेळातील बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं करिअर किंवा कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. महत्त्वपूर्ण कामांना वेग सुद्धा येईल. त्याचप्रमाणे थोडं तुमच्या वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबर शाब्दिक चकमकी होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार सुद्धा आजच्या दिवशी मार्गी लागतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करेल. लाभातील बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्या
ते अगदी सहजपणे हातावेगळे करू शकला. कामाचा उरक सुद्धा दांडगार आहे. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. नवीन कामाची सुरुवात करू शकाल. थोडं फिरणं वगैरे होईल. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या स्थळात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असताना मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दशमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं करते. त्याचप्रमाणे काही आर्थिक लाभ तुम्हाला मिळू शकतील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. आरोग्याकडे लक्ष द्या. नवीन कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. भाग्यातील बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून वैवाहिक जोडीदारावर खटके उडण्याची शक्यता जास्त राहील. वैवाहिक जोडीदार तुमच्यावरती हवी होतो की काय अशा प्रकारचा काही गैरसमज निर्माण होईल, पण तो काळजी करू नका. वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरायला जाण्याचा एक संभवतो. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. भाग्याची साथ सुद्धा चांगली लाभेल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. अष्टमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष द्या. जे तुमचं कार्यक्षेत्राचं असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे जे तुमचं करिअर असेल त्या ठिकाणचे जे गुप्तशत्रू असेल त्यापासून सावध राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकते. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर शाब्दिक चकमकी उडू शकते. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही उत्तम लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. षष्ठातील बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातील व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग आजच्या दिवशी येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुमची आजच्या दिवशी मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. पंचमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घाई गडबड फिरणं प्रवास जास्त संभवतात. मात्र कामं तुमची मार्गी लागते. थोडीशी दमछाक झाल्यासारखी वाटेल. आपल्या वाणीने दुसऱ्या दुखावलं जाणार नाही याकडे लक्ष द्या. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. चतुर्थातील बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भाग्यशाली असणार आहे. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुका सुद्धा होऊ शकतील. अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा सुमधुर राहतील. आजच्या दिवशी तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरू शकते. मात्र खर्च थोडे जास्त होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे.
तर मित्रांनो, हे होतं दिनांक 12 जून 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.